नमस्कार, मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गुणोत्तर व प्रमाण या स्पर्धा परीक्षेतल्या संपूर्ण पेपरसाठी किंवा संपूर्ण परीक्षेसाठी एक दोन प्रश्न हमखास विचारणार आहे। या पाठावर आपण आज काही विश्लेषण पाहणार आहोत। तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। चला तर मग आपण सुरुवात करू गुणोत्तर आणि प्रमाण या विषयासोबत। गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय? दोन संख्या प्रमाणात असणे यालाच काय म्हणायचं? गुणोत्तर प्रमाण म्हणायचं किंवा गुणोत्तर म्हणायचं। गुणोत्तर प्रमाण, गुणोत्तर प्रमाण कसं बघा, 3:4 हे गुणोत्तर प्रमाणाचं गुणोत्तराचं चिन्ह आहे, त्याला 3:4 असं पण म्हटलं जातं। पहा पुढे, समजा आपण 30-25 या दोन संख्या घेतल्या, 30:25 गुणोत्तरास 25 अशा दोन संख्या घेतल्या। गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय? या दोन्ही संख्येला गुणिले किंवा भागिले तर दोन्ही संख्येला एकाच संख्येने गुणिले किंवा एकाच संख्येने भागले तर त्या प्रमाणात राहतात। म्हणजे काय आहे, गणितीय भाषेत सांगायचं झालं तर गुणोत्तर प्रमाण हे गणितीय भाषेतील एक कपल आहे। कसं पहा, गुणोत्तर प्रमाण हे गणितीय भाषेतलं एक कपल आहे, लैला मजनूची जोडी आहे। पहा, जे काय होईल या दोन्ही संख्येला जे काय होईल ते दोघांचं समान वाटोळं होतं। पहा, याला जर 2 ने गुणलं आणि ह्या संख्येला 2 ने गुणलं तर पहा, 3 दुणे 6 60 आणि 25 दुणे 50 यांचं गुणोत्तर काय येईल? 6:5। पहा, ह्या 30ला आणि ह्या 25ला जर 5 ने भागलं, पहा 30/5 आणि 25/5 तर 5 सखत 30 आणि 6 5 5 25 म्हणजे गुणोत्तर काय येईल? 6:5। म्हणजे गुणिले किंवा भागिले तर यांना काहीच फरक पडत नाही। मग त्याच्यामुळेच मी म्हणतो हे गुणोत्तर प्रमाण म्हणजे गणितीय भाषेतील एक कपल आहे, लैला मजनूची जोडी आहे। दोघांनी सोबत मार खायचा, दोघांनी सोबत घरी सांगायचं आणि दोघांनी सोबत पळून जायचं, यालाच काय म्हणायचं? प्रेम म्हणायचं। पहा, प्रेम करणं म्हणजे काय एवढं सोपं नाही। मोहब्बत की कश्ती में सोच समझ कर सवार होना मेरा दोस्त, जब ये चलती है तो किनारा नहीं मिलता और जब ये डुबती है तो सहारा नहीं मिलता। त्यामुळे प्रेम करणं एवढं काय सोपं नसतं। पहा, गुणोत्तर आणि प्रमाण हे आपल्या भाषेत गणितीय भाषेत काय आहे? एक लैला मजनूची जोडी आहे। पहा, जे काय होईल ते दोघांच्या सोबतच होईल। पहा, आपण काय उदाहरणं पाहू। यामध्ये पहा, जर x पहा, जर x/y बरोबर 7/3 तर काय विचारलंय? 3x + 2y भागिले 3x - 2y बरोबर किती, असं या प्रश्नात विचारलेलं आहे। पहा, इथं काय करायचं? इथं काय x बरोबर काय दिलेलं आहे? x बरोबर 7 दिलेलं आहे, लिहून घ्या। x बरोबर 7 आणि दुसरं काय आहे? y बरोबर 3 आहे। मग काय करायचं? यांच्या संख्यात ह्या संख्याची किंमत त्यामध्ये टाकून द्यायची। काय आहे? 3x + 2y भागिले 3x - 2y। x ची किंमत 7 आहे, y ची किंमत 3 आहे। पहा, मग इथं काय होईल? 3 × 7 अधिक 2 × y ची किंमत 3 भागिले 3x म्हणजे 3 × 7 बरोबर 2y म्हणजे 2 × y ची किंमत 3 किती? 3। पहा, हे वजा आहे। काय होईल? 7 × 21 आणि
3 दुणे 6 म्हणजे 21 अधिक 6 भागिले 7 त्रिक हे 21 वजा 3 दुणे 6 म्हणजे बरोबर काय येईल 21 आणि 6 27 भागिले 21 मधून 6 गेले राहिले 15. उत्तर काय येईल 27/15. 27/15 ला असं पण लिहिता येईल 3 9 27 3 5 15 9/5. पण पर्याय जो असेल यापैकी हा असेल किंवा 27/15 असेल, दोन्हीपैकी जो असेल पर्याय जो असेल तेच उत्तर आपण लिहिणार. पहा पुढचा प्रश्न. पहा ए बरोबर 3/4 सॉरी ए बी बरोबर 3/4 बी सी बरोबर 5/6 तर ए बी सी किती. पहा ए बी आणि सी हे 3 वेगवेगळे गुणोत्तर आहे. ए बी बरोबर किती आहे 3/4 आणि काय दिलं पुढं बी सी. बी बरोबर किती आहे 5 आणि सी बरोबर 6. अशा वेळी काय करायचं माहिती आहे का, शेजारी शोधायचा आणि शेजारी लिहून घ्यायचा. 4चा शेजारी किती आहे 4च लिहिणार शेजारची. इथला शेजारी किती आहे हा 4 आहे. इथला शेजारी किती आहे 5 आहे म्हणून इथं 5 लिहायचा. 5 आणि गुणाकार करून घ्यायचा. 3 5 15 4 5 20 आणि 6 चोक 24. तर याचं गुणोत्तर काय येईल ए बी सी बरोबर 15 20 24 हे गुणोत्तर येईल. समजलं. पहा त्याच्या पुढचा. जर ए बी सी बरोबर 2 3 4 तर ए छेद बी बी छेद सी सी छेद ए बरोबर किती. आपण मगाशीच पाहिलंय, याच्या अगोदरचं एक उदाहरण असंच पाहिलंय. यात ए बी सीची किंमत टाकून द्यायची. पहा ए बरोबर किती आहे ए बरोबर 2 आहे, बी बरोबर किती आहे 3 आहे आणि सी बरोबर किती आहे 4. तर पहा एच्या जागेवर एची किंमत किती येईल एची किंमत 2, बीची किंमत 3, पुढं बीची किंमत किती आहे 3, सीची किंमत किती आहे 4, त्याच्या पुढं सीची किंमत किती आहे 4 आणि एची किंमत किती आहे 2. तर काय दिलं आहे ए बी सीची किंमत किती. पहा तर यांची किंमत येईल 2/3 3/4 4/2 यांची किंमत येईल. त्याचा लसावी काढून पण वेगळी किंमत करता येईल, पण सध्या तरी पर्याय जसं असेल तसं आपण लिहिणार. त्याच्या पुढचा प्रश्न पहा. जर ए बी बरोबर 2 असतील किती ए बी बरोबर 2 असतील बी सी बरोबर 4/5 तर ए सी किती आपल्याला विचारलंय ए सी. आपण याच्या अगोदर एक ह्याच प्रकरणातलं उदाहरण पाहिलंय. पहा ए बी आणि सी. ए बरोबर किती आहे ए बी बरोबर 2 असतील बी सी बरोबर 4/5 तर आपण सांगितलेलं आहे शेजारी शोधायचा. इथं शेजारी काय आहे 4, इथं शेजारी काय आहे 3, यांचा गुणाकार करून घ्यायचा. पहा 4 2 8, 3 चोक 12 आणि 3 5 15. तर आपल्याला विचारलंय काय ए सी. मग ए सी बरोबर किती राहील ए बरोबर 8 आणि सी बरोबर 15 म्हणजे किती 8/15. ए सी बरोबर 8/15. याच्या पुढं पहा 15/28 आणि 45/49 या अपूर्णांकाचे गुणोत्तर किती. गुणोत्तर म्हणजेच भागाकार आणि भागाकार म्हणजेच गुणोत्तर. पहा तर काय करायचं 15/28 भागिले 45/49 हे उलटे होतील. 15/28 गुणिले भागाकाराचे रूपांतर गुणाकारात करायचं उलटं होईल 49/45 आणि आता मग याला भागाकार द्यायचा 15 1 15 15 3 45 7 चोक 28 7 7 49
आणखीन काय भाग जातोय का? नाही. तर मग उत्तर काय येईल? 7/4 7/12 याचे गुणोत्तर येईल किंवा 7/12 असे पण गुणोत्तर येईल. या दोन्हीतून एक 7/12 किंवा 7/12 यापैकी जे पर्याय असेल ते आपण लिहू शकता. त्याच्या पुढचा पहा. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यासाठी एक सूत्रच पाठ करायचं. फॅक्टवर प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या संख्या संच प्रमाणात प्रमाणात म्हणजेच गुणोत्तरात किंवा प्रमाणात विचारलाय. तर काय आहे ह्याचं एक उदाहरण याचं एक गणितातली ट्रिक आहे किंवा एक सूत्र आहे ते पाठ करून ठेवा. पहा, मधल्या संख्याचा गुणाकार बरोबर अंत्यपदाचा गुणाकार. एक कंपल्सरी लक्षात ठेवा. मधल्या संख्याचा गुणाकार बरोबर अंत्यपदाचा गुणाकार. म्हणजेच मधल्या संख्या म्हणजे कोणत्या संख्या? पहा, ही 6 आणि ही 9 ह्या मधल्या संख्या आहेत. ह्या दोन्ही संख्येचा गुणाकार हा शेवटच्या दोन्ही संख्येच्या गुणाकारा इतका समान पाहिजे. पहा, असं पाहिलं तर इथं 12×36 आणि 6×9 54. त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर पहा, हे 3 आणि हे 60 यांचा गुणाकार 180 येतो आणि 12×12 ह्या मधल्या संख्येचा गुणाकार 144 येतो. त्याच्यामुळं हा पर्याय पण बरोबर नसणार आहे. त्यानंतर पहा, ह्या मधल्या संख्येचा गुणाकार पहा 4×5 आणि शेवटच्या संख्येचा 3×6 6 18 म्हणजे हा पण येणार नाही. त्यामुळं हा पर्याय बरोबरच असणार. तरी पण आपण चेक करू. पहा, हे 3 आणि 27 पहा 3×27 बरोबर 81. 27 81 आणि मधल्या पदाचा किंवा मधल्या संख्येचा गुणाकार 9×9 81 9×9 बरोबर 81 म्हणजे हा 4 नंबरचा पर्याय बरोबर उत्तर आहे. पहा, परत एकदा लक्षात ठेवा. मधल्या संख्येचा गुणाकार बरोबर अंत्यपदाचा म्हणजे शेवटच्या दोन्ही संख्येचा गुणाकार. शेवटच्या कोणत्या? दोन्ही साईडने शेवटला आहे. पहिले एक आणि शेवटची एक. चला पुढचा प्रश्न. काय सांगितलंय? जर दोन संख्याचे गुणोत्तर 3/2 आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज 468 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या? पहा, इथं आपल्याला वर्ग दिलाय, वर्गाची बेरीज दिली आणि दोन संख्याचं गुणोत्तर दिलेलं आहे. पहा, समजा ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या. काय दिलंय? पहिली संख्याचं गुणोत्तर किती आहे? 2x, आपण x मानू, आणि दुसरीचं 3x बरोबर काय आहे? त्यांच्या वर्गांची बेरीज आहे. किती आहे? 468. मग असं म्हणता येईल का 2x वर्ग अधिक 3x वर्ग बरोबर किती? 468. 2चा वर्ग 4x वर्ग अधिक 3चा वर्ग 9x वर्ग बरोबर किती? 468. पहा, इकडं लिहितो. 9 आणि 4 13 म्हणजे 13x वर्ग बरोबर 468 आणि हे 13 इकडं आल्यानंतर भागिले होते म्हणजे x वर्ग बरोबर 468 भागिले 13. 13 39 आणि 7 राहिले. 13 78 म्हणजे x वर्गाची किंमत किती आली? 36. म्हणजेच x बरोबर किती येईल? 6. आपल्याला विचारलंय काय तर त्या दोन संख्या कोणत्या कोणत्या? त्यांचं गुणोत्तर किती आहे? 2x आणि 3x. मग आपल्याला x ची किंमत किती आली? 6. मग पहिली संख्या 2x म्हणजे 2×6 म्हणजेच 12 आणि दुसरी संख्या 3×x म्हणजेच x ची किंमत 6 बरोबर 18. मग त्या दोन संख्या कोणत्या? 12 आणि 18 या दोन संख्या त्यांच्या वर्गाची बेरीज किती आहे? 468. पहा पुढचं उदाहरण. पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. एका पिशवीमध्ये 1 रुपयाची नाणी, 50 पैशाची नाणी आणि 25 पैशाची
नाणी यांच्या संख्येचे गुणोत्तर अनुक्रमे 2 3 5 आहे. जर पिशवीमध्ये एकूण 114 रुपये असतील तर 50 पैशाच्या नाण्याचे मूल्य किती? आपल्याला इथं विचारलंय काय, नाण्याचे मूल्य किती आहे किंवा 50 पैशाच्या नाण्याच्या मूल्याची किंमत किती आहे असं विचारलंय. तर असं करताना काय करायचं, पहा 1 रुपया, त्यानंतर काय 50 पैसे, त्यानंतर काय 25 पैसे आणि यांच्या सर्वांची किंमत किती आहे 114 रुपये. पहा त्यानंतर गुणोत्तर काय दिलं हे पहा, 1 रुपयाचं काय दिलं, 1 रुपयाचं गुणोत्तर 2x, x मानू, त्यानंतर 50 पैशाचं 3x आणि 25 पैशाचं 5x. काय करायचं आता, हे 1 रुपया, 50 पैसे, 25 पैसे यांचं एका कोणत्या तरी मूल्यात रूपांतर करून घ्यायचं. आपण पैशात रूपांतर करू. 1 रुपयाचं पैशात रूपांतर केलं तर 1 रुपया म्हणजे 100 पैसे, त्यानंतर 50 पैशाचं पैशातच रूपांतर करून द्यायचं, याला 50 पैसे, त्यानंतर 25 पैशाचं 25 पैशातच, त्यानंतर काय करायचं पहा, या सर्वांना गुणा करायचं, या गुणोत्तर प्रमाणाने किंवा त्यांच्या गुणोत्तराने गुणायचं. पहा याची किंमत काय येईल, 100 गुणिले 2 म्हणजे 200 हे पैसे, नंतर आपण ते कन्वर्ट करू मूल्य 5. इथं याची किंमत काय येईल, 5 त्रिक 15 म्हणजे 150 आणि याची किंमत काय येईल 5 5 25 म्हणजे 125 बरोबर. हे 114 रुपये याचं पैशात रूपांतर केलं 100 म्हणजे किती 11,400 पैसे. पहा पुढं पहा, आता यांची बेरीज करून घेऊ. 200x अधिक 150x अधिक 125x बरोबर 11,400. पाय 200 आणि 150 350 आणि 125 म्हणजे 475x बरोबर किती 11,400. हल्लं पुसून घेऊ. पहा x बरोबर 11,400 भागिले 475. पहा 5 9 45 5 5 25 5 दुने 10 1 राहिला 14 झाले 5 दुने 10 4 राहिले 40 झाले 5 8 40 हे 0 म्हणजे किती 2280 भागिले 95. याला 19 ने भाग देऊ. 19 5 95 19 1 19 3 राहिले 19 दुने 38 हे 0 तसाच म्हणजे काय 120 भागिले 5 5 1 5 5 दुने 10 आणि 5 चोक 20 म्हणजे x ची किंमत किती आली 24. किती आली 24. तर आपल्याला काय विचारले त्यांनी 50 पैशाचे नाण्याचे मूल्य किती. 50 पैशाच्या नाण्याचे मूल्य किती x बरोबर किती आहे 24 आहे. किती 24. तर आपल्याला काय आहे इथं 3x म्हणजे 24 त्रिक 72 किती 24 त्रिक 72 म्हणजे नाणे किती असतील 72 असेल आणि त्यांचं मूल्य विचारलं आपल्याला नाणे विचारलं मूल्य विचारलंय म्हणजे 72 भागिले 2 म्हणजे 3600 त्या नाण्याचं मूल्य असेल. किती योग्य पर्याय काय आहे 3600 उत्तर आहे. समजलं का. पहिला सूट काय करायचं त्यांचं गुणोत्तर मांडून घ्यायचं त्याच्यानंतर ते एका मूल्यात रूपांतरित करून घ्यायचे कोणत्या तरी रुपयात किंवा पैशात. त्यानंतर टोटल नाणे किती आणि मग नाण्याचं मूल्य किती अशा दोन गोष्टी आहेत. नाणे विचारले तर 72 येईल
आणि नाण्याचं मूल्य विचारलं तर 50 पैशांनी एक म्हटल्यानंतर 36 हे त्याचं उत्तर येईल. पहा त्याच्या पुढं पहा, काय एका बागेत आंबा आणि चिक्कूच्या झाडाची संख्या 2:3 आहे. जर त्या बागेत आंब्याची 6 झाडे जास्त लावली आणि चिक्कूची 6 झाडे कमी केली तर त्यांच्या संख्येचे गुणोत्तर 4:5 होते. तर त्या बागेत आंब्याची झाडे किती? पहा, हे आंबा आणि हे चिक्कू काय आहे, यांचं गुणोत्तर किती आहे? 2x आणि 3x. काय म्हटलंय? त्या बागेत आंब्याची 6 झाडे आणि चिकूची 6 झाडे कमी केली. कमी म्हणल्यावर वजा किती? 6. गुणोत्तर काय होते? 4:5 म्हणजे 5 आणि हे 4. असं बी लिहू शकतो. हे समजलं नाही कोणाला तर हे आंबा आणि चिकू काय गुणोत्तर आहे? 2x अधिक 6 आणि चिकूचं काय आहे? 3x वजा 6 बरोबर काय होतंय? गुणोत्तर किती येत आहे? 4:5. तिरकस गुणाकार 5 दुने 10x अधिक 6 पंचे 30 बरोबर यांचा तिरकस गुणाकार 4 त्रिक 12x वजा 6 चोक 24. काय होईल? हे 10 इथं येतील, इकडे आल्यानंतर येताना हे अधिक आहेत तर वजा होतील. म्हणजे 12तून 10 गेल्यानंतर इथं काय राहील? 2x. मोठ्या संख्येकडे कधी पण बारकी संख्या न्यायची. पहा 24 आणि 30 मध्ये 24 ही लहान संख्या आहे. मग ही अलीकडे आणायची म्हणल्यानंतर हे वजा आहेत तर इकडे आल्यावर अधिक होईल. म्हणजे 24 हे अधिक होतील म्हणजे 54 बरोबर 2x. आणि x बरोबर किती येईल? बेदुने 4 आणि बेसाती 14. x बरोबर किती येतील? 27. तर आपल्याला काय विचारलंय? त्या बागेत आंब्याची किती झाडे आहेत? तर आंब्याची झाडे किती आहेत? x बरोबर किती आहे? 27. 27 दुने 54 अधिक किती झाडे आहेत? 54 झाडे आहेत. तर येतं पर्यायामध्ये 54 हे उत्तर नाही दिलं, इथं 54 हे उत्तर आहे. किती? 54. कसे पहा, आंब्याचे प्रमाण किती? आंब्याचा गुणोत्तर किती आहे? 2x अधिक 6. जास्त झाडे लावली असली तर विचारले, पण अगोदर किती होते? 2x. मग किती? 27 दुने 54 हे झाडे असतील. त्याच्या पुढे पहा, काय एका 540 मिली द्रावणामध्ये अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर 5:4 आहे. जर त्या द्रावणामध्ये आणखी 6 लिटर अल्कोहोल टाकले तर नवीन द्रावणामधील अल्कोहोलचे आणि पाणी यांचे दोघांचे गुणोत्तर किती असेल? पहा, हे 540 लिटर काय दिलंय? मिश्रण दिलंय. त्यामध्ये काय आहे? अल्कोहोल आणि पाणी. अल्कोहोल आणि पाणी त्यांचं गुणोत्तर किती आहे? अल्कोहोलचं गुणोत्तर आहे 5x आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे? 4x. आणि हे दोन्ही मिळून किती आहे? 540. 5 आणि 4 9x बरोबर 540. हे 9 इकडे भागिले होतील आणि 9 सख 54 म्हणजे x बरोबर किती? 60. तर आपल्याला 540 लिटरमध्ये अल्कोहोल किती आणि पाणी किती हे पाहायचं आहे. हे अल्कोहोल आणि हे पाणी. अल्कोहोलचं गुणोत्तर काय आहे? 5x आहे. x ची किंमत किती आहे? 60. मग याला 60 गुणायचं. 6 पंचे 30 म्हणजे 300 लिटर हे अल्कोहोल आहे. आणि पाण्याचं गुणोत्तर काय आहे? 4x आहे. याला 60 ने गुणायचं म्हणजे 240 हे पाण्याचं किंवा पाणी आहे. 240 लिटर पाणी. आपल्याला काय विचारलंय पहा, पुसतो.
आपल्याला काय विचारलंय, आणखीन 60 लिटर अल्कोहोल टाकले. पहिलं पहा, अल्कोहोल हे पाणी. अल्कोहोल किती होतं पहिलं, 300 लिटर. पाणी किती होतं, 240 लिटर. काय सांगितलंय, प्लस 60 लिटर काय टाकलं, अल्कोहोल टाकलं. तर किती होतं अल्कोहोल, 360 आणि पाणी किती आहे, 240. यांचं गुणोत्तर हा शून्य हा शून्य, 12 दुने 24, 12 त्रिक 36, म्हणजे किती होत आहे, 3:2. 60 लिटर पाणी टाकल्याच्या नंतर किती, 3:2 हे गुणोत्तर होत आहे. त्याच्या पुढे पहा, हा 80 रुपये किलोचा कांदा आणि 60 रुपये किलोचा कांदा यांचे मिश्रण 72 रुपये प्रति किलोने विकल्यास 80 रुपये आणि 60 रुपयाच्या कांद्याचे गुणोत्तर किती असेल. दोन प्रकारचे कांदे आहेत पहा, 80 रुपये किलोचा आणि 60 रुपये किलोचा. हे दोन कांदे आहेत. हे दोन्ही कांदे एकत्र करून म्हणजे त्यांचं मिश्रण करून 72 रुपये किलोने विकले. किती, 72 रुपये किलोने निघले. तर त्यांचे गुणोत्तर काय काय करायचं, तिरका संख्येची वजाबाकी करायची, तिरक्या संख्येची, आणि नवीन गुणोत्तर येईल बा. ह्या 80 मधून 72 गेले तर किती राहिले, 8. आणि ह्या 60 मधून 72 गेले तर 12. वजा अधिक हे सोडून द्यायचं. त्यांचं गुणोत्तर किती येईल, 12 8. म्हणजे याला परत गुणोत्तराला भाग जातो का, पहा जातोय. 6 2 बेसखोम 12 बेचोक 8, परत 2 जातोय, बेत्रिक 6 बेदुने 4. म्हणजे यांचं गुणोत्तर किती येईल, 3:2. किती, 3:2. तिरकी वजाबाकी करून येणारं गुणोत्तर त्याला एका समान संख्येने भाग जात असेल तर गुणोत्तर कमी कमी होत जातं, ते पाहायचं. पर्याय जे असेल ते, पर्याय जर 12 60 असेल तर 12 60 उत्तर देता येईल. पण पर्याय जर 3:2 किंवा 6 4 असेल तर जे असेल ते आपण लक्षात ठेवून किंवा लक्ष देऊन त्याच्यात ते उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्या पुढं काय, एक दूध आणि पाणी यांच्या 600 मिली मिश्रणामध्ये किंवा 600 मिली मिश्रणामध्ये त्याचे प्रमाण किती आहे, दूध आणि पाण्याचं 3:2 आहे. तर त्यांचे प्रमाण 6:5 होण्यासाठी किती मिली पाणी टाकावं लागेल. आपल्याला काय टाकायचं विचारलं, हे महत्त्वाचं कळायला पाहिजे. काय टाकलं सांगितलंय, पाणी टाकायचं सांगितलंय. त्याच्यामुळे पहा, हे 600 मिली मिश्रणामध्ये 3:2 काय आहे, दूध आणि पाणी. हे दूध आणि पाणी यांचे प्रमाण किती आहे, 3:2x आहे. तर त्यांचं किती, 6/5 म्हणजे 6:5 प्रमाण होण्यासाठी किती पाणी लागेल. एकदा आपण या 600 लिटरमध्ये दूध किती आणि पाणी किती पहा. काय, 3x अधिक हे पाणी 2x बरोबर 600. 3:2 किती, 5x बरोबर 600. आणि 5 1 5 12 पंचे 60 म्हणजे x बरोबर किती आहे, 12. आपल्याला पाणी आणि दूध काढता येईल. दूध म्हणजे 3 गुणिले x म्हणजे 3 गुणिले 12. x ची किंमत किती येईल, 120 येईल. 12 त्रिक 36 म्हणजे 360 लिटर किंवा मिली. प्रमाण काय आहे, मिली. हे काय येईल, 360 मिली दूध येईल आणि पाणी 2 गुणिले 120 म्हणजे 240 मिली पाणी येईल. तर पहा, पुढलं पुसून घेतो. पहा, आपल्याला काय विचारलंय, दूध आणि पाणी. हे दूध पाणी, दूध किती आहे, 360 मिली किंवा लिटर काय असेल ते. त्यानंतर पाणी किती आहे, 240. आपल्याला काय विचारलंय, किती पाणी टाकावे, किती पाणी टाकावे. म्हणजे हे पाणी खाली आहे अधिक x लिटर पाणी टाकावे. म्हणजेच काय गुणोत्तर काय होईल, हे 6/5. किती लिटर पाणी टाकल्यानंतर गुणोत्तर 6/5 होईल. त्यांचा तिरका गुणाकार करायचा. 5 0 0 5 सख 30 हातचे आले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18
भागिले हे पहा हा तिरकस गुणाकार 6 0 0 6 चोक 24 आले 2 6 2 12 आणि 2 14 1440 हे अधिकला अधिक 6x 6 गुणिले x म्हणजे 6x पहा अलीकडले तो पहा हे 1800 बरोबर 1440 अधिक 6x हे इकडे आल्यानंतर वजा होतील म्हणजे 1800 वजा 1440 म्हणजे 60 आणि बरोबर 6x यांची वजा एक बाकी येईल 360 बरोबर 6x हे इकडे गुणिले तिकडे आल्यावर भागिले होतील म्हणजे 6 1 6 6 6 36 x बरोबर किती आलं 60 आलं. तर आपल्याला काय विचारलंय किती लिटर पाणी टाकावे म्हणजे x लिटर आपण x काय मानले होते किती लिटर पाणी टाकावे x ची किंमत किती आली 60 आली म्हणजे याचं उत्तर काय येईल 60 लिटर पाणी टाकल्यानंतर त्यांचं गुणोत्तर 6:5 होईल म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. समजलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलंय 12 मिनिटाचे 36 सेकंद अशी गुणोत्तर काढा. गुणोत्तर म्हणजेच भागाकार. पहा हे 12 मिनिटं आणि 36 सेकंद. आता आपण ह्या मिनिटाचं सेकंदात कन्वर्ट करून घेऊ. 1 सेकंद म्हणजे सॉरी 1 मिनिट म्हणजे हे मिनिट 60 सेकंद. तर इथं किती दिलेत 12 मिनिटं. मग 12 मिनिटं म्हणजे किती तर पहा 12 गुणिले 60 भागिले 1 म्हणजे 12 सकून 72 720 सेकंद. पहा म्हणजे याचं 12च्या जागेवर किती येईल 720 सेकंद आणि हे 36 सेकंद सॉरी पहा 36 1 36 36 दुने 72 म्हणजेच 20:1 हे गुणोत्तर येईल. किती येईल 20:1. पर्याय क्रमांक 4 त्यांचं गुणोत्तर किती येईल 20:1. त्याच्या पुढचा प्रश्न दोन वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर एकास 3 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती. पहा याला डायरेक्ट फॅक्ट मध्ये एक गोष्टच लक्षात नोटीस करून ठेवा लिहून ठेवा. पहा वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर त्या गुणोत्तराच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. कशाच्या गुणोत्तराच्या शॉर्टकट मध्ये लिहितो गुणोत्तर वर्ग. पहा गुणोत्तर किती आहे 1:3 यांचा वर्ग 1चा वर्ग 1 आणि 3चा वर्ग 9 म्हणजे यांचं गुणोत्तर काय असेल 1:9 म्हणून पर्याय क्रमांक 2 1:9 हे गुणोत्तर असेल.